कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. तर फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी भन्नाट चवीची चिकन दो प्याजा रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्येच थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे. आपण अर्धा किलो चिकनसाठी प्रमाण पाहत आहोत. खड्या गरम मसाल्यामध्ये मी एक मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 2-3 लवंगा, दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. मिरी मी यामध्ये टाकलेली नाही, कारण मी नंतर टाकणार आहे. तर 3 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले होते, ते मी यामध्ये टाकलेले आहे. कांदा आपल्याला थोडासा जास्तच टाकायचा आहे. यामध्ये कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पाहू शकता, कांदा छान असा लालसर झालेला आहे. आता यामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती देखील व्यवस्थित परतून घ्यायची आहे. जवळपास अर्धा किलो चिकन मी घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. 4 ते 5 पाण्याने मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण चिकनला थोडासा हिवळ वास असतो, त्यामुळं 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. आता हे चिकन आपल्याला असंच छानपैकी परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. गॅस मोठा ठेवून मी हे चिकन व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. 3 मोठे चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या हिशोबाने तिखट टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड, 1 मोठा चमचा धनेपूड यामध्ये टाकलेले आहे. 7 ते 8 काळी मिरी मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली होती, ती पूड यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी तांबडी पूड आपल्याला भाजून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर मी हे चिकन व्यवस्थित परतून घेत आहे. आता एक मोठा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता, तो मी यामध्ये टाकलेला आहे. पुन्हा व्यवस्थित परतून घेत आहे. झाकण लावून आपल्याला टॅमॅटो मऊ करून घ्यायचा आहे. 2 मिनटं मी या ठिकाणी झाकण लावून ठेवलेलं होतं. यामध्ये आता 4 चमचे मस्त असं मलाईदार दही टाकून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामुळं एक वेगळीच चव येते या चिकनला. दही फक्त फ्रेश ताजं असावं. यात आता अर्धा मोठा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजवर तुम्ही पाणी टाकून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. माझ्याकडून ती क्लिप मिस झालेली आहे. कधीकधी चिकन रफ असतं किंवा जून असतं, त्यामुळे ते शिजत नाही. त्यामुळं पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी 1.5 चमचा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. पुन्हा एकदा छान अशी आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे. अगदी तुम्ही बॅचलर जरी असाल तरी तुम्ही देखील ही रेसिपी करू शकता. टेस्ट एकदम सुंदर लागते. जास्त आणि वाटण बनवण्याचा देखील तामझाम नाही या रेसिपीमध्ये. एकदम धाबा स्टाईल सिंपल असा चिकन दो प्याजा तयार झालेला आहे. पाहू शकता, चिकन व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे मी. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तुम्ही देखील नक्की या पद्धतीनं करून पहा. मस्त असं कोथिंबीरीनं गार्निश केलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.